दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा पंचायत समिती गणातून वंचित बहुजन आघाडीचे तरुण, तडफदार व विकासदृष्टी असलेले उमेदवार स्वप्नील अनंत गायकवाड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पाली येथे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने उल्लेखनीय यश मिळवले असून त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत पक्षाने मजबूत तयारी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आपले अस्तित्व ठसवण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वप्नील गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात त्यांनी थेट दंड थोपटले आहेत. जनसेवेत कार्यरत असलेले स्वप्नील गायकवाड यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळताना दिसत आहे. आजवरच्या लोकप्रतिनिधींमुळे तालुक्याचा विकास खुंटल्याचा आरोप करत सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी यंदा परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला. मी जांभूळपाडा 38 या गणातून पंचायत समितीसाठी उभा राहत आहे. या तालुक्यामध्ये हा तालुका आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बऱ्याच समस्या आहेत. गेली अनेक वर्ष प्रस्थापितांनी या ठिकाणी सत्ता गाजवली असून या गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. गेली अनेक वर्ष आम्ही बहुजन विद्यार्थी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. तसेच आदिवासी बांधव असतील, इतर मागास असतील, यांच्या वेळोवेळी रोजगाराच्या समस्या या ठिकाणी आम्ही आमच्या समाजकार्यातून सोडवलेल्या आहेत. आम्ही खरं तर ही निवडणूक या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना साक्ष ठेवून या ठिकाणी आम्ही या सर्व गोरगरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सत्ता परिवर्तन करण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढत आहोत. या निवडणुकीसाठी आम्हाला पाठबळ देणारे आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आज या ठिकाणी या सर्व मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरेल या ठिकाणी मी अशी ग्वाही देतो. सुधागड तालुक्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना जांभूळपाडा 38 या ठिकाणी सर्वसाधारण जागेवरती आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि या तालुक्याचे अध्यक्ष स्वप्नीलजी गायकवाड हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. खरं तर या तालुक्यामध्ये अतिशय गंभीर असे प्रश्न आहेत आणि या गंभीर प्रश्नांना घेऊन जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता स्वप्नील सारखा एक तरुण उमदा या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाते. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी या ठिकाणी लोकांनी हातात घेतली पाहिजे आणि स्वप्नीलजींना या ठिकाणी कौल देऊन त्यांना या ठिकाणी विजयी केलं पाहिजे. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या आज जांभूळपाडा पंचायत समिती गणाकरिता या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तरी मी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने तमाम सुधागडवासियांना विनंती करेल की लोकशाहीमध्ये लोकही राजे आहेत. आज या मतदार राजाने जर विचार केला तर आपला विकास कसा घडवायचा, तरच यामध्ये आपला विकास घडेल. आणि आपला विकास जर घडवायचा असेल तर आपण ज्या आजवर या प्रस्थापित लोकांना निवडून दिले त्यांनी तुमचा विकास केला का, हा प्रश्न पहिल्यांदा आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि तुमचा विकास जर झाला नसेल तर आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आंदोलन चालू असताना या निवडणुकीमध्ये जनशक्तीचा विजय होत असतो. आज या स्वप्नील गायकवाड यांच्या रूपाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही उमेदवार दिले आहे. तर या सुधागडमध्ये आज एवढे ज्वलंत प्रश्न आहेत की त्याचा पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आज बस स्टँडची अवस्था आपण इथं पाहता, आज या प्रशासकीय जागी आपण उभ्या आहात, इथली अवस्था आपण पाहता. तर या सगळ्या अवस्था आपल्याला बदलायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार स्वप्नीलजी गायकवाड यांना आपण भरघोस मतदारांनी या ठिकाणी निवडून द्याल हीच मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.